सर्वांना नमस्कार। आता सध्या आपण पाहत आहात की उन्हाळ्याचा तडाखा खूपच वाढलेला आहे, उष्णतेची लाट आहे। यामध्ये आपण या ठिकाणी पाहूया की उन्हाळ्यामध्ये जे विविध आजार होत आहे ते आजार टाळण्यासाठी काय काय धोका निर्माण होतोय, त्याचे काही आरोग्यदायी टिप्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत। उन्हाळ्यामध्ये महत्त्वाचे जे आजार आपण पाहत आहोत की आपल्याला आपल्या शरीरातून खूप जास्त प्रमाणामध्ये घाम जातोय। उष्णतेपासून आराम मिळण्यासाठी विविध उपाय काय करता येईल आपल्याला, कारण दुसरीकडे जर विचार केला तर आपल्याला जेव्हा थोडा उन्हामध्ये जाऊन येतोय त्याच वेळेला आपण लगेच थकवा येतोय, कधी कधी काही प्रमाणामध्ये डोकं दुखायला सुरुवात होतं, चक्कर येतोय किंवा आपल्याला उलट्यासारखी मळमळसारखी होतोय। असे सगळे झाला याचा मतलब असे असतो किंवा याच्या मुळे असे होते की आपल्याला कुठे ना कुठे उष्माघाताचे प्रॉब्लेम तर नाही झाले का असे आपल्याला जाणवतोय। म्हणून ह्याच्यापासून बचाव करण्यासाठी आपण काय करणार आहोत। सध्या काही बचावची मी घरगुती टिप्स या ठिकाणी सांगेल आपल्या सर्वांना की दिवसभरामध्ये जास्त प्रमाणामध्ये पाणी प्यायला पाहिजे। जरी तुम्हाला तहान नाही लागत असेल तरी ठराविक अंतरावर आपण एक ग्लास पाणी पित राहायला पाहिजे। जास्त पाण्याचे प्रमाण असलेली फळं जी असतात किंवा भाजीपाला ते नक्कीच खायला पाहिजे। त्यानंतर साखरयुक्त असलेले पेय पदार्थ किंवा कॅफिन असलेल्या जी गोष्टी, चहा आहे, कॉफी आहे, ह्याचं प्रमाण जास्त असेल तर ते आपण टाळायला पाहिजे। त्या जास्त कॅफिन घेतल्यामुळे आपलं बॉडी आपल्या शरीराला डिहायड्रेट करतात, म्हणजे आपल्या अंगातले पाणी काढून टाकतात। म्हणून अशी पदार्थाचे सेवन कमी करायला पाहिजे। त्यानंतर बाहेर जात असताना शक्यतो छत्रीचा वापर करा किंवा टोपी घाला किंवा रुमाल घाला, म्हणजे आपलं डोकं आणि कान आणि नाक ह्या तिन्ही गोष्टी आपल्या झाकलेल्या बंद असायला पाहिजे। अन्यथा आपल्या ह्या उन्हाच्या लाटामध्ये विशेषतः आपल्याला उष्माघात होण्याची भीती असतात। त्यानंतर उन्हाळ्यामध्ये जास्त वेळ एका उन्हामध्ये उभा राहू नये, त्याच्याने सुद्धा ऊन लागण्याची शक्यता वाढते। सैलदार हलका रंगाची असे कपडे घालावा, त्याच्यामुळे कमीत कमी थोड्या प्रमाणामध्ये ऊन कमी लागणार आहे आपल्याला। नंतर दिवसाच्या सर्वात उष्ण वेळेत बाहेर जाणे टाळावं, म्हणजे 12 ते 3 आणि 4चा जो टायमिंग असतो, वेळ असतो, त्या वेळेला शक्य जर नसेल, अगदी अति गरज नसेल तर बाहेर आपण जाऊ नये। त्यानंतर भरपूर पाणी प्यावा आणि थंड ठिकाणी आपण बसावा राहावा, मॅक्सिमम आपण ते विचार करायची। त्यानंतर घरगुती काही उपाय आहे का की नैसर्गिकरित्या आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी आपला जे इलेक्ट्रोलाइट्स पुरवतात अशी काही ठराविक गोष्टी आहे जे की आपण घरगुती स्तरावर करू शकतो। त्यामध्ये प्रथम जो आहे एक आहे लिंबू सरबत। लिंबू सरबत जे असते, लिंबू पाणी म्हणा, लिंबू सरबत म्हणा, त्याचा आपण जास्त प्रमाणामध्ये वापर करायला पाहिजे। थोडाफार साखर आणि मीठ त्याच्यामध्ये घालून, त्याच्याने आपली बॉडी, आपले शरीर, आपले अंग डिहायड्रेट होत नाही। त्यानंतर दुसरं जे विचार केला तर आपल्याला लिंबाचे प्रमाण असल्यामुळे लिंबू सरबतमध्ये विटॅमिन सी भेटतोय। विटॅमिन सी भेटल्यानंतर आपल्याला शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची एनर्जी पण भेटत असते आणि उष्णा किंवा उष्मांक कमी जाणवतोय। दुसरं आपला आहे ताक आणि दही, ह्याचा वापर जास्त प्रमाणामध्ये करायला पाहिजे, कारण ताक आणि दही थोडासा ताकामध्ये पाणी टाकून आपण ताक जर करून घेतला, दह्यामध्ये पाणी टाकून, तर तो ताक अतिशय सुपाच्य होतोय, पचायला हलका असतात, थंडावा महसूस होतोय, ऍसिडिटी कमी होतो। त्याच्यामुळे ताकाची वापर आपण जास्त प्रमाणामध्ये ह्याच्यात करायला पाहिजे। त्या ताकामध्ये शक्य झाला तर 2-4 पानं पुदिनाचे पण टाका। त्याच्यामुळे काय होतं, पुदिनामध्ये नैसर्गिक प्रोबायोटिक्स आपला ते ताक आणि दही जे असतो तो नॅचरलरित्या प्रोबायोटिक्स असतात, त्याच्यामुळे थकवा ही कमी जाणवतो आपल्याला आणि पचण्यासाठी चांगले असतात। पुढचे आपण पाहूया या ठिकाणी बेलाचे सरबत। आपण आपला शंकरांना आपण बेलेचे पान वाहतो, तर त्या वेळा बेलमध्ये ते बेलफळ असतात, ते फळ निघतं, त्या फळाचे जे आहे त्याचं सरबत आपण करता येतो। आणि उन्हाळ्याच्या तडाखामध्ये विशेषतः बेलाचे जे सरबत आपण एक वरदान ठरले जातो असं म्हणतो आम्ही। आणि विशेषतः उत्तर भारतामध्ये याचा वापर जास्त करतात, तिकडे जास्त प्रमाणामध्ये याच्या लागवडही होतं, परंतु ते पचण्यासाठी आणि आपल्या पोटासाठी दोन्हीसाठी सुपाच्य असतोय आणि उष्मांकाचे शत्रू आहे असे म्हणले जातात त्या भागामध्ये। त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विटॅमिन सी असतो, म्हणजे विटॅमिन सी। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायबर असतं, तंतुमय पदार्थ असतो, जे की आपल्या शरीरासाठी थंडावा प्रदान करतात। त्यानंतर त्या उष्माघातकांमुळे काय होतं की बरेचदा तोंड येतात आणि उष्णतेच्या संबंधित समस्या सुरुवात होतो, पचन संस्था सुद्धा कमजोर पडतात आपला, त्याच्या सुद्धा हे संरक्षण करतात। असे खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे बेलफळाची फायदा आहे, तर ह्याचा नक्की आपण वापर ह्या उन्हाळ्यामध्ये करायला पाहिजे। तिसरा जर आपण विचार केला तर खस आणि त्रुटीचे पडदे, पूर्वीच्या भागामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये आता सुद्धा खसचे पडदे वापरतात।
AC पेक्षा खसची पडदे जरी वापरला तर एक तर नैसर्गिकरित्या थंडावा मिळतो त्या रूममध्ये त्या घरामध्ये आणि साधारणतः त्या खोलीचे तापमान जे असतात 5 ते 10 अंश म्हणजे डिग्री जवळपास कमी करण्यामध्ये सुद्धा हा खसचे पडद्याच्या मदत होतोय आणि एक छोटे छोटे त्याच्यामध्ये छिद्र असतात त्यामुळे कसं असतं बाहेरची हवा आणि आतली हवा त्याच्यात पाणी मारून ठेवला की चांगले शांत घरामध्ये एक थंडावा निर्माण होतोय आणि हा नैसर्गिकरित्या थंड मिळाल्यामुळे ह्या आपल्या आरोग्यासाठी सुद्धा चांगले असतात. त्यानंतर आपण पाहूया की दुसरे जे आहे की आपण सत्तू एनर्जी ड्रिंक्स म्हणतो किंवा सातूचे पीठ म्हणतो आपण. विशेषतः ह्या चण्याच्या डाळीपासून बनविले जातात आणि उन्हाळ्यामध्ये शरीरासाठी ह्या उत्तम एक इंधनचे काम करतो. चांगले आपल्याला एनर्जी भेटतात. याला एनर्जी ड्रिंक्स ही सुद्धा सध्या म्हणतात. ह्याच्यात काय असतं की पाणीमध्ये 2 चमचे ते सातूचे पीठ आपण टाकून छोटे छोटे कांदा थोडे पुदिना हा मीठ जिरा हे जर टाकून आपण पिला तर आपला पोटही भरल्यासारखे चांगले वाटतोय की पोट भरून आहे. त्याच्यानंतर ह्याच्यातला आपल्या शरीरामध्ये थंडावा मिळतात, पचायला सोपा असतात आणि विशेषतः शेतकरी बांधवांना सुद्धा अगदी उन्हामध्ये जावे लागतो कडक उन्हाळ्यामध्ये. सकाळी जर 1 किंवा 2 ग्लास आपण जर हे सातूची ड्रिंक्स जे आहे ते पिऊन गेल्यानंतर आपल्याला जेव्हा पोट रिकामी असतं तेव्हा ऊन लागण्याची भीती जास्त असतात. तर ह्याच्या जेव्हा आपण सेवन करतोय तर पचण्यासाठी चांगले शरीराला ताकद पण भेटतोय आणि आपल्याला थंडावा पण मिळतोय. तर ह्याचा जर शेतकरी बांधवांनी विशेषतः शेतकरी महिला असतील शेतकरी बंधू असतील ह्याचा जर वापर केला तर आपल्याला शारीरिकरित्या आजच्या जे उन्हाची लाट आहे त्याच्यामध्ये नक्की बचाव त्यांना होऊ शकतोय. त्यानंतर आपण घरगुती जे म्हणतोय काही उपाय जे म्हणतो ते कांद्याचे वापर आपल्या सर्वांना माहिती आहे. गावोगावी एक जुने म्हण होता की आपला खिसामध्ये जर कांदा ठेवला तर उस्मानकापासून आपले बचाव होतो. ते खरं आहे कारण ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशी गुणधर्म आहे की कांदा जर रेग्युलर आपण उन्हाळ्यामध्ये खाल्ला किंवा आपला खिसा जरी ठेवला ऊन कमी लागतंय. अक्षरशः उन्हाळ्यामध्ये कांद्याचे रस सुद्धा हातापायात चोरले जात असतोय. तर कच्चा कांदा सॅलड स्वरूपामध्ये खा, चटणीमध्ये खा, भाजी करा, पण जास्त सेवन ह्या उन्हाळ्यामध्ये कांद्याचे आपण वाढवायला पाहिजे. त्याच्याने ऊन लागत नाही किंवा ऊन लागणे कमी होतंय. आता विशेषतः आपण पाणी जेव्हा पित असतोय बरेचदा आपण उन्हामध्ये जातो आणि घरी गेल्यानंतर लगेच आजकाल फ्रीजमधून काढतात बॉटल आणि पाणी पितात. तर फ्रीजमधून जेव्हा काढलेलं बाटलीतून आपण जेव्हा पाणी पितोय तेव्हा आपण बरेचदा असे पाहतोय की काय होतं की त्याच्याने लगेच घसा धरतोय, कोणाला सर्दी होतात. कारण ते किती जरी म्हणलं तर आर्टिफिशियल रूपामध्ये ते थंड केलेले असतात. त्यापेक्षा अतिउत्तम आणि ग्रामीण भागामध्ये काय शहरामध्ये सुद्धा सध्या हेच बऱ्याचशा घरामध्ये करतात की मातीच्या माठामध्ये जर आपण पाणी ठेवला तो जो थंड असतो त्या पाणी नैसर्गिकरित्या थंड केले जातात. त्यामुळे त्या माठ्याचे पाणी जर आपण पिला तर आपल्याला कुठल्याही प्रकारची घसाही धरत नाही, सर्दीही होत नाही आणि आपल्याला चांगल्या प्रतीचे अगदी चविष्ट असे आणि थंड पाणी मिळतोय. त्याच्याने काय होतं की आपलं आरोग्य चांगले राहतं. तर असे छोटे छोटे या ठिकाणी आरोग्यदायी टिप्स आपल्याला सांगण्यात आलेल्या आहे. तर सर्व शेतकरी महिला, शेतकरी बंधू, आपल्या सर्वसामान्य महिला आणि शहरातले असो ग्रामीण भागात असो सर्व महिला, लहान लेकरं या सर्वांनी उन्हाळ्याची काळजी घ्यावा. सध्या उन्हाची लाट भरपूर आहे. धन्यवाद.